मुलुंडमध्ये मेट्रोच्या स्लॅबचा काही भाग कोसळला, दोघांचा मृत्यू तर 3 जण जखमी। महापौरांकडून घटनास्थळी पाहणी, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। भाजपच्या राजवटीत माणसांच्या जीवाची काहीही किंमत उरलेली नाही। मुलुंडमधील अपघातावरून आदित्य ठाकरेंची टीका, तर दोषी कंत्राटदारांवर कारवाई होणार का? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल। विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कुठे आणि का झाली? राहुल नार्वेकरांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू, अशी पोस्ट करत संजय राऊतांनी एक्सवर टाकला नार्वेकरांचा व्हिडिओ। दादा असताना दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणाबाबतचा निर्णय झाला होता, मात्र आता आम्ही हा विषय बंद केलाय, शशिकांत शिंदेंचं मोठं विधान। दररोज विलिनीकरणाची चर्चा आणि घाई करण्याचं कारण काय? अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर भुजबळांची प्रतिक्रिया। यापुढे राष्ट्रवादीची सूत्र अमित शहा आणि भाजपकडे। अमित शहांच्या इच्छेनुसार सर्व काही होणार, तर विलिनीकरण झालं तर भाजप सोबत होईल, संजय राऊतांचा जोरदार निशाणा। टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समक्ष पाहिलं पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी केल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस संतापले। पक्षाने मंत्रिपद दिलं म्हणून मी गप्प बसणार नाही, जनतेसाठी बोलू शकलो नाही, जनतेसाठी काही मिळवू शकलो नाही, तर मंत्रिपद काय चाटायचं का? गणेश नाईकांचा अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदेंवर निशाणा। शरद पवारांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, प्रकृती उत्तम असल्याची रुबी हॉस्पिटलची माहिती। 4 ते 5 दिवस पवारांचा पुण्यातच मुक्काम। ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून भिवंडीचे माजी महापौर विलास पाटलांना अटक। भिवंडी मनपा महापौर निवडणुकीच्या आधी अटकेची कारवाई झाल्यानं खळबळ, पाटलांना 4 दिवसांची पोलीस कोठडी।